निवडणुका डिक्लेअर होतील आणि एका बाजूला अजितदादा म्हणतात की आम्ही विकासाच्या ह्याच्यावर आपण मला मत द्या. त्यांचा चेहरा आता समोर आलेला आहे, नाव जवळपास निश्चित झालेलं आहे. आपलं बारामती लोकसभा निवडणुकीकरता काय उद्दिष्ट असणार आहे, काय आपण मतदारांसमोर काय घेऊन जाणार? उद्दिष्ट काय, माझं काम, मी पार्लमेंटमध्ये केलेलं काम, माझा संपर्क, माझ्या मतदारसंघात झालेला विकास आणि मायबाप जनता निर्णय घ्या. आणि एक महत्त्वाची गोष्ट, माझ्यावर भ्रष्टाचाराचा कुठलाही आरोप नाही. त्याच्यामुळे पहिलं पार्लमेंटरी परफॉर्मन्स, ज्याची नोंद, माझं भाग्य की बारामतीकरांनी 3 वेळा मला ही संधी दिली, त्याबद्दल मी बारामती लोकसभा मतदारसंघाचे मनपूर्वक आभार मानते. आणि त्यानंतर बहीण द्रौपदी मुर्मूने 10 वर्ष केलेल्या माझ्या कामाचं जे कौतुक केलं ते सगळं श्रेय बारामती लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेचा आहे. हा पहिला मुद्दा. दुसरा, माझा संपर्क हे मतदारसंघाने सगळा 15 वर्ष पाहिलेला आहे. माझ्या मतदारसंघात झालेला विकास हा मतदारसंघाने पाहिलेला आहे. आणि त्यानंतर माझ्यावर कुठलाही भ्रष्टाचाराचा आरोप नाही. आणि माझं आयुष्य सगळं पारदर्शकपणे तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे. त्यामुळे हे सगळं लोकांच्या समोर आहे. देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्री चार्ज स्वीकारल्यानंतर राज्यात कुठेतरी गुन्हेगारीचं प्रमाण वाढतंय, काय वाटतं? नाही, डेटा सांगतो मी, आरोप नाही करते बाबा. हा भारत सरकारचा डेटा सांगतो. अहो, लांब कशाला जायचं? आपल्या इंदापूरला शेजारी सत्तेच्या मित्र पक्षातले लोक हे हर्षवर्धन भाऊंना धमक्या देतात. कुठे चाललाय हा महाराष्ट्र? कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? 10 वर्षाची जाहिरात. आज मला देवेंद्रजींना विचारायचं की आज मला म्हणावं लागतंय की हर्षवर्धन भाऊंना सिक्युरिटी द्या. आणि हर्षवर्धन भाऊ जसे मोठे नेते, तसे बारामती लोकसभा मतदारसंघातले एक सिनियर नेते आहेत आणि इथले एक नागरिक आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक मतदाराची नैतिक जबाबदारी आमच्या सगळ्यांची आहे की त्यांची सुरक्षितताची काळजी आम्ही सगळ्यांनी घेऊ. आणि जर कोणी हल्ला हर्षवर्धन भाऊंना केला तर ढाल म्हणून पहिली मी उभी राहील. आणि फक्त भाऊंसाठी नाही, तुमच्या सगळ्यांसाठी. बारामती लोकसभा मतदारसंघात कुणावरही जर हल्ला चुकीच्या पद्धतीने सत्तेतल्या लोकांनी केला तर त्यांच्यासमोर पहिली ढाल सुप्रिया सुळे असेल. पहिली गोळी मला मारा, पहिली धमकी मला द्या, मग दुसरे की बाजू. हर्षवर्धन पाटलांनी शब्द मागितला आहे की अजूनपर्यंत ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या फक्त आमचा वापर करण्यात आला. आत्ताच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्हाला विधानसभेकरता शब्द द्यावा, तरच आम्ही मतदान करू किंवा आमच्या मतदारांना साथ देऊ, असे आवाहन त्यांचे चिरंजीव आणि कन्येने केलेले. आणि आता याबाबतचा निर्णय अजून लागलेला आहे. आपण हर्षवर्धन पाटलांची पाठराखण नाही करते, मी सत्याच्या बाजूने नेहमी असते. जरी ते भारतीय जनता पक्षात असले तर कोणी कुणालाही धमकी देत असेल तर सुप्रिया सुळे सत्याच्या बाजूने उभी राहते. म्हणजे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम करते, आमच्याही पक्षातल्या माणसांनी जर कोणाला धमकी दिली तरी मी त्याचा कधीही त्याच्या बाजूने उभं राहणार नाही. कारण का धमकी देणं हे चुकीचंच आहे. त्याच्यामुळे कुठल्याही पक्षातल्या व्यक्तीला, आणि मी फक्त हर्षवर्धन भाऊ नाही, सगळ्यांसाठी माझं म्हणणं आहे, भाऊंचं केलं तर चूकच आहे. एक तर वयाने कर्तृत्वाने सगळ्यांनीच भाऊ मोठे, म्हणजे काय फक्त एकटे माझे भाऊ नाही, आपल्या सगळ्यांचे भाऊ आहेत. त्यांनी अनेक वर्ष मंत्री राहिलेले, आत्ताही केंद्र सरकारच्या एका कमिटीवर त्यांना जबाबदारी दिली. तर अशा एवढ्या मोठ्या वयाने आणि कर्तृत्वाने मोठ्या माणसाला जर कोणी धमकी देत असेल तर तुम्हाला योग्य वाटतं? गृहमंत्र्यांनी त्याची नोंद नको बघायला? त्यांचे लोक विधान भवनमध्ये मारामाऱ्या करतात, पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करतात. या काही सुसंस्कृत गोष्टी आहेत? गुंडाराज आहे. कोण याला जबाबदार? अर्थातच गृहमंत्री. कारण का त्या वर्दीची भीतीच नाही राहिली. प्रत्येकाला वाटतंय की सत्ता आली म्हणजे काही करा. असं नाही चालत हो. हा देश नियम आणि कायद्याने चालतो. कोणी उठावं, कुणाला धमकी द्यावं नाही चलेगा.